नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साखरे सर. तर आज आपण बघू वर्ग 10वीचा बोर्डाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा पेपर तुम्हाला कशा प्रकारे येऊ शकतो. बघा, हा पेपर तुम्हाला येईल बेटा 40 मार्कासाठी. त्यानंतर याला वेळ राहील 2 घंटे. समोर बघू बेटा. सर्वात पहिले तुम्हाला सूचना देतील. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकता आहे. त्यानंतर गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटरचा यूज करता येणार नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. हा महत्त्वाचा. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तराचे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. म्हणजेच काय होणार बेटा, की जे पहिल्या वेळेस तुम्ही जे रिकामी जागा लिहिसाल आणि नंतर जर तेच चेंज करून नाही का पुन्हा दुसऱ्या पेजवर लिहिल्या, तर पहिल्या वेळेस जे तुम्ही लिहिसाल त्याच्यात नाही का पूर्ण मार्क पकडले जाईल. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट सूचना. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक लिहा. म्हणजेच काय बेटा, समजा प्रश्न चौथ्यातील दुसरं आहे, पहिलं आहे, असं हे तुम्हाला अचूकपणे लिहावे लागेल. तर चला आता आपण वळू आपल्या पेपरकडे बेटा. पहा, पहिला प्रश्न येतो. योग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा, म्हणजे रिकाम्या जागा भरा. हा येईल तुम्हाला 5 मार्काचा बोर्डाचा पेपरमध्ये. पहिला बघा बेटा, हाडामध्ये रिकाम जागा हे ॲमिनो आम्ल असते. म्हणजेच काय, आपले जे हाडं राहतात याच्यामध्ये कोणते ॲमिनो आम्ल असतात. पहा, इथं दिलं आहे बेटा. पहिलं दिलं आहे मेलॅनिन, हिमोग्लोबिन, ऑक्सिजन आणि इन्सुलिन. तर याचा ॲन्सर राहते बेटा ऑक्सिजन. ऑक्सिजन हे ॲमिनो आम्ल आपल्या हाडामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतरचा बेटा नेक्स्ट. पहा, शेकरू खार हे धोक्यात आलेल्या प्रजातीचे उदाहरण आहे. जे आपली शेकरू खार आहे बेटा, ती नाही का धोक्यात आलेल्या प्रजातीचे उदाहरण आहे. कोणत्या? एक तर संकटग्रस्तमध्ये आहे का, की दुर्मिळमध्ये आहे, की संवेदनशील, की अनिश्चित. तर याचा ॲन्सर येणार बेटा अनिश्चित. त्यानंतर नेक्स्ट बघा, मानव हा प्राणी रिकाम जागा वर्गात येतो. म्हणजेच काय विचारलं, मानव हा प्राणी कोणत्या वर्गात येतो. आता एक इथं दिलं आहे बेटा. पहा, चक्रमुखी याच्यात येणार नाही. त्यानंतर बेटा याच्यात पण येणार नाही. उभयचर हा पण नाही. मग कोणता येणार बेटा, सस्तन. मानव हा प्राणी कोणत्या याच्यात येतो, सस्तन या प्रजातीमध्ये येतो बेटा, या वर्गात येतो, सॉरी. त्यानंतरचा नेक्स्ट. मरणोत्तर रिकाम जागा या मानवी अवयवाचे दान करता येते. म्हणजे एखाद्या पर्सनची जर डेथ झालेली आहे, मरण पावला, तर त्याच्या मानवी अवयवाचे दान करता येते. तर कोणत्या येते, इथे दिलेल्यापैकी. बरं, इथं दिलं आहे, जसं पहिले दिलं आहे त्वचाचे दान करू नाही शकत. त्यानंतर इथं हृदय नाही. कोणतंही नाही बेटा, इथे फुफ्फुस. कोणतंही नाही बेटा, फुफ्फुस. आणि हाडेचं तर दान करू शकत नाही, म्हणून याचा ॲन्सर आहे ना फुफ्फुस. त्यानंतरचं नेक्स्ट. ज्वालामुखी ही रिकाम जागा प्रकारची आपत्ती आहे. म्हणजे काय विचारलं, ज्वालामुखी जी दिली आहे ही कोणत्या प्रकारची आपत्ती. आता आपत्तीमध्ये पहा, सामाजिक आहे का, तर सामाजिक तर नाही. समाजाशी काही रिलेशन नाही याचा. राजकीय राहील का, नाही. राजकीय पण राहणार नाही. त्यानंतर जैविक म्हणजे जीवाशी रिलेटेड, तर ते पण नाही. कुठं आहे, ज्वालामुखी कुठे येत असतो, आपल्या भूगर्भामध्ये, म्हणजे पृथ्वीच्या मधात येत असतो. पृथ्वीच्या मधात येतो म्हणून हे राहणार भूगर्भीय. त्यानंतर नेक्स्ट. खालील प्रश्न सोडवा. आता पहिला प्रश्न तर झाला बेटा. नंतर तुम्हाला बोर्डाच्या पेपरला दुसरा प्रश्न येईल, खालील प्रश्न. या टाईपचे पूर्ण पेपर पॅटर्न येईल. क्वेश्चन यासारखेच येईल, फक्त नाही का चेंज येऊ शकतात. काही या पेपरमधले पण नाही का हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे याच्यातले बी काही उतरू शकतात. आणि हा पेपर पण खूप चांगल्या प्रकारे करा बेटा. तर बघा, सेकंड आपल्याला दिला ब, खालील प्रश्न सोडवा. किती मार्काला येईल, 5. लक्षात 5 देतील 5 मार्कासाठी. हा एका वाक्यात उत्तर आहे. जसं बघा, इथं पहिला दिला आहे वेगळा घटक ओळखा. म्हणजे त्याच्यावर वेगळं कोण आहे. जसं पहा, इथं भूकंप दिला आहे, त्यानंतर पूर दिला आहे, नंतर सुनामी दिला आहे आणि युद्ध. यापैकी वेगळा कोणता. तर तुम्ही जर बघितला असेल, इथे जे दिले आहे भूकंप, पहिला जो भूकंप आहे, हा जो भूकंप आहे हा कसा आहे बेटा, यस नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर पूर पण नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर सुनामी जी येते
ही पण नैसर्गिक आपत्ती आहे, पण युद्ध आहे नैसर्गिक आहे का बेटा? नाही, हे मानवनिर्मित आहे, आपल्यामुळे होते. म्हणून हा या तिन्हीपेक्षा कसा आहे? वेगळा. म्हणून नाही का याचं उत्तर काय आहे ना? युद्ध. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. हे विधाने चूक की बरोबर आहेत ते लिहा. पहा काय म्हणते विधान काय दिला? ऑक्सिशोषणात प्रथिनाचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजे काय सांगितलं? जेव्हा जे ऑक्सिशोषण करतं त्यामध्ये ते प्रथिने जे राहतात त्याचे ऑक्सिडीकरण होते का, हे आपल्याला विचारलेलं आहे. त्याचा आन्सर प्रिंटआउटमध्ये आलं नाही, पण याचा आन्सर आहे बेटा चूक. याचा आन्सर आहे चूक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सहसंबंध ओळखा व दुसरी जोडी पूर्ण करा. सहसंबंध ओळखा, दोघांनी काय संबंध आहे ओळखा आणि पहिली जी जोडी दिलेली आहे त्याच्यानुसारच दुसरी जोडी पूर्ण करा. मग बघा जसे दिला पश्चिम घाट कुठे येतो? आशियाई सिंह. पश्चिम घाटामध्ये काय आहे बेटा? कोणता सिंह राहतो बेटा? आशियाई सिंह. तर विचारलेला आहे सुंदरबन अभयारण्यात कोणता काय राहते? तर तिथे कोण राहतो? वाघ. त्यानंतरचं नेक्स्ट पहा, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जाते? बा इथं नाव दिलं औष्णिक म्हणजे उष्णता. लक्षात ठेवा, औष्णिक म्हणजे उष्णता. तर काय औष्णिक विद्युत निर्मित केंद्रात कोणते इंधन वापरले? आता उष्णता कोणत्या इंधनापासून येते? यस, कशापासून येत असते? कोळशापासून येत असते. म्हणून औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जातात? कोळसा. चित्र ओळखून नाव लिहा. चित्र ओळखायचं आहे बेटा आणि त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे. तर तुम्ही बघितलं असं इथं बरेच तुम्हाला का पर्सन दिसत आहे, एजेड पर्सन दिसत आहे आणि सगळे काय करत आहे? यस, हसत आहे. म्हणून या चित्राला काय म्हणायचं बेटा? हास्य मंडळ. काय म्हणायचं? हास्य मंडळ. त्यानंतर नेक्स्ट हां, आता आपला येणार प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. हा शास्त्रीय कारणे लिहा. याच्यात येतील तुम्हाला बोर्डाच्या पेपरला कोणतेही दोन लिहा म्हणजे, आणि देतील तुम्हाला तीनपैकी कोणतेही दोन तुम्हाला लिहावे लागेल. हा 4 मार्काचा आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनाला किती मार्क राहणार? 2. पहा काय ते पेशी विभाजन म्हणजे पेशीचे विभाजन करणे हा पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. हा जो नाही का आपल्या सजीवांचा जे गुणधर्म राहतात बरे त्याच्यातला एक महत्त्वाचा गुणधर्म आहे म्हणतात. तर आहे त्याचं रिझन लिहायचं शास्त्रीय कारणे का. पहिले तर लक्षात ठेवा, पेशी विभाजन हा सजीवातील महत्त्वाचा गुणधर्म आहे हे बरोबर आहे. रिझन का? पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतो. म्हणजे एकापासून दुसरा सजीव आपण निर्माण करू शकतो. कोणामुळे? पेशी विभाजनामुळे. म्हणजेच प्रजनन संस्था मुख्यतः पेशी विभाजनावर आधारित आहे. याचा अर्थ आपण एकापासून दुसरा जीव तयार करतो म्हणजे नाही का जे आपण प्रजनन करतो ही कशावर मुख्यतः कशावर डिपेंड आहे? पेशी विभाजनावर आधारित आहे. त्यानंतर याचबरोबर बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ पेशी विभाजनाच्या मदतीनेच होते. याबरोबर जे बहुपेशीय जे सजीव आहेत त्यांच्या शरीराची वाढ पण कशामुळे होते? पेशी विभाजनामुळे येते. उदाहरणार्थ अनेक पेशींची मिळून उत्ती तयार होते व उत्तीपासून मानवी संस्था तयार होते. म्हणजेच काय? अनेक पेशी मिळून आपण काय तयार होतं? उत्ती, आणि त्याच्यापासून मानवी संस्था तयार होते. म्हणून काय म्हणतात? शरीराची झीज भरून काढण्यासाठीही पेशीचे विभाजन सहाय्यक करते. म्हणजे आपल्या शरीराची झीज होते बेटा तिचं भरून काढायचं तरी बी आपल्या पेशी महत्त्वाचे ठरते. म्हणजे एवढ्या गोष्टीसाठी आपल्या पेशी खूप महत्त्वाची ठरते. म्हणून सांगितलं आहे बेटा या सर्व कारणामुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बेटा, हा झुरळ ह्या प्राण्याचा संधिपाद ह्या संघात समावेश होतो. म्हणजे झुरळ हा जो प्राणी आहे त्यांचा कोणत्या संघात समावेश होतो? संधिपाद या संघात समावेश होतो. याचा आपल्या शास्त्रीय कारण लिहा म्हणते. काय म्हणते? संधिपाद उत्तरांती संधिपाद प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. जे संधिपाद प्राणी राहतात ना त्याचे छोटे छोटे तुकड्याला नाही का एक जोडून काय तयार होतात बेटा? उपांगे असतात. तयार झालेली काय राहतात? उपांगे असतात. मग आता झुरळ कशामुळे येतो? त्याचं काय राहते? शरीर त्रिस्तरीय राहते, द्विपार्श्व राहते, सममित खंडीभूत असते. त्यानंतर शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकालही असते. त्यामुळेच काय होते? झुरळ ह्या प्राण्याचा संधिपाद ह्या संघात समावेश होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र
पर्यावरण स्नेही आहे. काय म्हणते, नैसर्गिक वायूवर आधारित. कोणत्या वायूवर आहे? नैसर्गिक वायूवर आधारित. कोण आहे? विद्युत निर्मिती जर केंद्र असेल तर ते पर्यावरण स्नेही असते. पर्यावरण स्नेही म्हणजे काय? म्हणजे प्रदूषण करत नाही. याने विचारलं आहे. पर्यावरण स्नेही असते म्हणजे पर्यावरणात प्रदूषण करत नाही. कोळशावर उत्तरामध्ये बघू. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. काय राहते? जी कोळशावर चालणारी विद्युत निर्मिती संच राहतं त्याच्यापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. म्हणजे ते जास्त वर्क करतात ॲज कम्पेअर टू कोणाच्या बेटा? तुमच्या कोळशापेक्षा. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्यांचा ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. तुम्हाला माहीत आहे बेटा, ज्वलनातून नाही का प्रदूषण तयार होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण ते कशामुळे राहते? सल्फरमुळे. पण इथे या नैसर्गिक वायूमध्ये सल्फरच नसते आणि सल्फरच नसल्यामुळे याच्या ज्वलनातून प्रदूषण होते का? नाही. म्हणून म्हणतात की नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण स्नेही आहे. आता यानंतरचा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर यानंतरचा प्रश्न बेटा बघा, हा ब आहे. खाली प्रश्नाचे उत्तर लिहा. आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहायचे कोणतेही तीन प्रश्न लिहायचा. हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला 6 मार्कासाठी. म्हणजे सहज प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहतील? 2 मार्क राहतील. पहिला बघा, खालील आकृती पूर्ण करा. इथे विचारलेलं आहे खाली आकृती पूर्ण करा. या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे दिलं आहे तुम्हाला उत्क्रांतीचे पुरावे. मग हे पुरावा जसा आयोगातील हाडांच्या रचनेत साम्य हे दिलं आहे पुरावा, हे दिलं आहे. आता तुम्हाला याचे पुरावे आणखी लिहायचे आहे बेटा. आता लक्षात ठेवा, याचे उत्तर खाली लिहायचे आणि अशाला अशी जशाला तशी ॲन्सरमध्ये डायग्राम करायची. मी बाजूला राईट केलं कारण की नाही का इथं PDF एका जागी दिसली पाहिजे होती म्हणून. पण तुम्ही नाही याच्या खाली जशाला तसा बॉक्स काढायचा. मग आता लिहायचं आपल्या पुरावे. हे तर आपल्याला दिलेलं आहे बेटा. आता 4 दिले आहे. 1 2 3 4 प्रत्येक पुराव्याला अर्धा मार्क आहे. पहिला काय? पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक पुरावे म्हणजे जे पूर्वीचे जीव होते त्याच्या विषयक पुरावे. त्यानंतर जोडणारे दुवे म्हणजे काय बेटा? की नाही का जे ॲनिमल होते त्यांना नाही का जोडणारे दुवे म्हणजे त्यांच्यात काय काय होते ते. त्यानंतर अवशेषांगे म्हणजे त्याचे अवशेष, जसे नाही का ते हाडं, हात पाय याचे जे बोन्स राहतात, हे हाडं राहतात, याचे नाही का अवशेषांगे, डोक्या या टाईपचे अवशेषांगे होते जोडणारे. त्यानंतर आहे शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे त्यांचे शरीर जसं आपलं मानव आहे, आपलं जसं शरीर आहे याच टाईपचं त्यांचं शरीर आहे का, हे त्याचे उत्क्रांतीचे पुरावे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 पुरावे लिहायला लागेल. प्रत्येक पुराव्याला अर्धा मार्क, असे तुम्हाला 2 मार्क मिळतील. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न येईल बेटा. आता पहा, जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध मिळतो? तुम्हाला माहित असेल जाधव मोलाई पयांगनी काय केलं होतं बेटा? जंगलाचे निर्माण केले होते. मग त्याबद्दल आपल्याला लिहायचं. काय म्हणते? जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस, केवळ कामगार असलेल्या पयांगला पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती. काय होता हा? एक तर पर्सन नाही का सामान्य आणि गरीब कुटुंबातला होता आणि हा कामगार होता, पण त्यांना पर्यावरण संवर्धनाची खूप जाण होती आणि खूप आवड होती. यासाठी त्यांनी काय केलं? यासाठी त्याने एकट्याच्या हिमतीवर किती 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. त्यांनी काय केलं? एकट्याच्या हिमतीवर 1360 क्षेत्रात, एवढ्या मोठ्या क्षेत्रात त्यांनी नाही का एकट्यानेच नाही का जंगल निर्माण केले. आणि करताना कायसाठी? यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, खूप परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे आपल्याला दिसते. म्हणजे बघा, एका पर्सननी 1360 एकरमध्ये नाही का जंगल तयार केले, ही काही सोपी गोष्ट नाही. तर यामुळे आपल्याला एक समजते की साधा माणूस बी कोणताही काम करू शकतो, असा चमत्कार करू शकतो. म्हणून अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येईल. म्हणजे हे महत्त्वाचे सत्य कुठून मिळाले? जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते. हे आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतरचा बेटा नेक्स्ट प्रश्न, फरकाचे 2 मुद्दे स्पष्ट करा. बघा, 2 मुद्दे आहे इथे तुम्हाला दिले आहे. 2 मुद्दे जर दिले आहे म्हणजे नाही का 2 मार्कासाठी 2 मुद्दे राहतात. समजा जर 3 मार्काला हाच जर प्रश्न असता तर तुम्हाला 3 मुद्दे लिहायला लागेल. मग 2 पेक्षा जास्तही तुम्ही लिहू शकता, पण 2 कंपल्शन आहे, दोन्ही साईडचे सेम आले पाहिजे. मग बघा आपल्याला विचारलं आहे. मग बघू आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय, अलैंगिक प्रजनन म्हणजे काय. पहिला पॉईंट लैंगिक प्रजनन म्हणला काय म्हणते? युग्माच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास
लैंगिक प्रजनन म्हणतात. लैंगिक प्रजननामध्ये कोण लागत असते बेटा? तुमचं नाही का बेटा, युग्मद लागते. युग्मद लागते. अलैंगिक प्रजननामध्ये काय राहते? कायिक पेशीच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. म्हणजे कोणती पेशी लागतात? कायिक पेशी लागतात बेटा. त्यानंतरचा लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. लैंगिक प्रजननाला तुम्हाला एक नर जनक पण लागणार आणि एक तुम्हाला माहित आहे दुसरं कोण लागणार? मादी जनक. हे दोघं जर असेल तर लैंगिक प्रजनन होऊ शकते. अलैंगिक प्रजननामध्ये काय होते? अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. इथे 2चे असते तर इथे एकाचीच असते. त्यानंतरचं नेक्स्ट झाले 2 पॉईंट झाले ते समोरचं बघू. काय म्हणते? हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. इथे सूत्री विभाजनाच्या व अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने, अर्धसूत्री पाहिजे होतं पण अर्धसूत्र लिहिण्यात आलं, प्रिंट मिस्टेक झालं. विभाजनाच्या मदतीने होते. हे काय होते? हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. यानंतर या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनिकीय दृष्ट्या जनकापेक्षा वेगळा असतो. तुम्ही बघितलं असं, हे जे प्रजनन होते याच्यात जो नवीन जीव तयार होणार तो सेम राहणार का? नाही. जनुकीय दृष्ट्या जो जनक आहे, जनक म्हणजे काय? जे पॅरेंट आहे त्याच्यापेक्षा थोडासा कसा राहतो? वेगळा. पण याच्या आधी या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकासारखाच असतो. याच्यात जो नवीन जीव तयार होणार तो जनुकीय दृष्ट्या तसा जनकासारखा असतो. त्यानंतर नेक्स्ट जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांचे कोणते 2 उदाहरणे? जनुकीय दृष्ट्या उन्नत म्हणजे चांगल्या प्रकारे किंवा प्रगती करणारे जे पिके राहतात ते कशाला म्हणतात आणि त्याचे 2 उदाहरणे आहेत. कोणते आहे? तुम्ही बघितलं असेल पहिले सुरुवातीला नाही का साधे पीक होते, आजकाल बीटी आले, जसं बीटी कापूस, बीटी वांगी, गोल्डन राईस. हे जनुकीय दृष्ट्या उन्नत म्हणजे प्रगती केलेली आहेत बेटा. मग कशाला म्हणतात हे विचारलं तर बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळण्यात आलेल्या इच्छिक गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके म्हणतात. म्हणजे काय? बाहेरचा कोणतातरी जनुक घ्यायचा, त्याला एखाद्या पिकाच्या जनुकात टाकायचं आणि टाकल्यानंतर तुम्हाला इच्छिक गुणधर्म म्हणजे जसं आपल्याला जशा प्रकारे पाहिजे होतं त्यासारखं जर पीक मिळत असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण? जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट जीवनसत्वे म्हणजे काय आणि त्यांचे 2 प्रकार. आता जीवनसत्वे म्हणजे काय आणि त्याचे 2 प्रकार आहेत, तो लक्षात ठेवा. जीवनसत्वे कोणते राहतात? ABCDE, F नसतो. ABCDE आणि त्यानंतर राहतो K. असे किती आहेत बेटा? मोजून किती आहेत? 6 जीवनसत्व आहे. मग आता एक जीवनसत्वाचे हे झाले प्रकार. आता याचं जीवनसत्व म्हणजे काय? याला 1 मार्क राहील आणि त्याच्या प्रकाराला 1 मार्क राहील बेटा. मग आता बघू आपण जीवनसत्वाचे प्रकार बघितले. आता जीवनसत्व म्हणजे काय? जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरात विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्याची आवश्यकता असते. म्हणजे कसं राहते? हा रासायनिक पदार्थाचा गट आहे ज्यामुळे प्रत्येक पदार्थापासून शरीराचे विविध कार्य सुरळीतपणे शरीराचे वेगवेगळे कार्य सुरळीतपणे पाडण्यासाठी अशा वेगवेगळ्या जीवनसत्वाची आवश्यकता असते. त्याला जीवनसत्व असे म्हणतात. खाली प्रश्नाचे उत्तर द्या. आता तुम्हाला नाही का तुमच्या बोर्डच्या पेपरला नाही का 3रा प्रश्न येईल. किती? खाली प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणतेही 5 याच पॅटर्न येईल पेपर, फक्त क्वेश्चन तुमचा चेंज येईल. तर कोणतेही 5 हा आहे 15 मार्काचा. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनाला किती मार्क आहे? 3 मार्क. तर पहिले दिले आहे तुम्हाला खाली चिन्ह संकेताचे अर्थ स्पष्ट करा. इथं फक्त अर्थ सांगायचा की चिन्ह संकेत काय करतं. जसं बघा हे तुम्ही जर बघितलं असेल, हे पहिलं चिन्ह संकेत काय दाखवत आहे? कचरा पेटीत टाकावा, इतरत्र नाही. म्हणजे सरळ आहे की कचरा तुम्ही कचरा पेटीत टाका, दुसरीकडे टाकू नका. दुसरं काय हे चिन्ह दाखवते तुम्हाला? सायकल वापराने प्रदूषण होत नाही आणि आरोग्य चांगले राहते, इंधनाची बचत होते. तिसरं हे तर तुम्हाला माहित आहे बेटा, पाणी वाचवा, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. आजकाल पाणी वाचवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा नेक्स्ट सरीसृप वर्गातील प्राण्याची 3 लक्षणे लिहा. तर सरीसृप म्हणजे काय बेटा? सरपटणारे प्राणी. सोप्या भाषेत त्याचे कोणते नाही का लिहायचे. मग आता सरीसृप वर्गातील 3 लक्षण लिहायचे आहेत. पहा कोणते आहे सरपटणारे? पहा कासव, त्यानंतर पाल, साप. तुम्हाला माहिती आहे साप असा सरपट जातो, सरडा आणि सुसर.
यासारखे जे राहतात हे सरीसृप वर्गात येतात. कोण येतात? कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. मग याचे कोणते 3 लक्षण लिहा. मी इथं जवळपास 4 लक्षण लिहिले, पण 3 लक्षण लिहा. तर हे प्राणी शीतरक्ती असतात. याचे जे रक्त राहते शीत म्हणजे थंड रक्तीय राहतात. त्यानंतर शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. तुम्ही जर बघितलं असेल तर यांचं जे शरीर आहे हे शरीर उचलत नाही. त्यानंतर यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. तुम्ही साप बघा किंवा दुसरं काय बघा, त्याच्या त्वचेवर नाही का कशी राहते, कोरडी राहते आणि खवल्या राहतात. शिर आणि धड यांच्या मध्ये मान असते, बाह्यकर्ण नसते. ज्या शिर आणि धडच्या मध्ये मान असते आणि बाह्यकर्ण नसते. त्यानंतरचा नेक्स्ट नेक्स्ट आता 3 प्रश्न दिलेले आहे. 1 2 3 3 प्रश्नाला 3 मार्क. पहिला आहे चीज कशापासून बनवले जाते किंवा जाते. तर बघा आता मी क्वेश्चन आले आहे माझ्या PDF मध्ये, पण क्वेश्चन राईट करायची गरज नाही, डायरेक्ट आन्सर. चीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधापासून तयार केले जाते. कोणापासून तयार होते बेटा? मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोणाच्या? गाईच्या दुधापासून नाही का चीज तयार होते. त्यानंतर सेकंड प्रश्न, चीज निर्मितीमध्ये पूर्वी कोणते विकर वापरले जात होते? तर काय म्हणते आन्सर पहा. जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेले रेनेट हे विकर वापरून चीज तयार केले जाते. कोणतं? जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेले कोण? रेनेट हे विकर वापरायचे. थर्ड आहे शाकाहारी चीज बनवताना कोणते विकर वापरले जाते? आता जर शाकाहारी चीज आहे ते बनवायचं आहे तर आपल्याला कोणते विकर वापरले जातात? सोपं आहे बेटा. शाकाहारी चीज बनवताना प्रोटीएज, कोणतं? प्रोटीएज हे विकर वापरले जाते असं बेटा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 3 प्रश्न आहे, प्रत्येकाला 1 मार्क. 3चे असे 3 मार्क मिळून जाते जर तुम्ही या प्रकारे राईट केलं तर. पुन्हा समोरचं, खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे? या आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर सरळ आहे, खालील आकृतीमध्ये मूल पेशी उपचार पद्धती कोणती आहे? मूल पेशी उपचार पद्धती ही प्रक्रिया दाखवलेली आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, या प्रक्रियेचे महत्त्व लिहा आणि तिसरा याचं महत्त्व सांगायचं आणि या प्रक्रियेत कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते त्याचं महत्त्व सांगायचं आहे आणि प्रत्यारोपण हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. महत्त्व विचारलं होतं तर काय होते? जर त्या व्यक्तीस आवश्यकता असलेला अवयव मिळावा व त्याचे जीवन होते व त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणजे ते जीवन चांगल्या प्रकारे, त्याला जे एखाद्या अवयवाची गरज असेल तर ते अवयव मिळू शकते, त्यामुळे ते जीवन खूप चांगलं होईल आणि त्याचे प्राण वाचू शकते हे त्याचं आहे. त्यानंतर कशाचे प्रत्यारोपण विचारलं होतं तर बा या प्रक्रियेत आपण नाही का त्वचा, किडनी, यकृतला आपण लिव्हर म्हणतो. त्यानंतर हृदय, नेत्र या अवयवाचे आपण प्रत्यारोपण करू शकतो. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेला आक्षेप लिहा. आता डार्विननं ते नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगितला होता, त्याच्यावर काय आक्षेप घेण्यात आला होता, म्हणजे काय त्याचा प्रॉब्लेम झाला होता? पहिला बघा, नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. आता बघा, नैसर्गिक जी निवड आहे ही एकमेव गोष्ट नुसतं उत्क्रांतीला कारणीभूत नाही, हीच एक गोष्ट नाही, बाकी बी बऱ्याच गोष्टी आहे म्हणून हे पहिलं नाही का त्या पहिला आक्षेप घेतला होता. दुसरं काय ते उपयोगी व निरुपयोगी, आपल्याला काय सांगितलं आहे बेटा? उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. म्हणजे काय म्हणते, जे आता जे उपयोगी आहेत किंवा जे निरुपयोगी आहेत बदल होतात याच्याबद्दल याने स्पष्टीकरण म्हणजे काहीच सांगितलं नाही. मग हा बी त्याचा एक आक्षेप होईल. त्यानंतर सावकाश होणारा बदल व एकदम होणारा बदल यांचा उल्लेख केलेला नाही. आता तुम्हाला माहिती आहे काही बदल हे सावकाश होतात, काही कसे होतात एकदम फास्टली होतात, पण याच्याबद्दल त्याने उल्लेख केलेला नाही. तर यानंतर आपण बघू बेटा नेक्स्ट क्वेश्चन. तर यामध्ये बघा बेटा, पहिला प्रश्न दिला आहे, वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शविली आहे? या आकृतीमध्ये तुम्हाला कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे हे विचारलेलं आहे. दुसरा प्रश्न बघा, या प्रक्रियातून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनाचे 2 उदाहरण लिहा. म्हणजे या आकृती जी तुम्हाला ही जी आकृती दिलेली आहे बेटा, यामध्ये तुम्हाला घनरूप इंधन व द्रवरूप इंधनाचे कोणते 2 उदाहरण लिहा असं विचारलेलं आहे. तर आपण याचे आन्सर आता बघू.
पहिल्या याच्यात आता जी आकृती होती त्याचं उत्तर आहे बेटा वरील आकृतीमध्ये जैव इंधन निर्मिती, कोणती इंधन निर्मिती होती? जैव इंधन निर्मिती ही प्रक्रिया दर्शवली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं घनरूप म्हणजे काय आणि द्रवरूप इंधनाची दोन उदाहरण लिहा. मग आता दोन उदाहरण लिहायचे. तर घनरूप इंधनाचे कोणते येते? घनरूपचे येते दगडी कोळसा आणि पिकाचे अवशेष. घनरूप म्हणजे काय बेटा? जे घन राहतात, जे कोणते राहतात? घन. त्यानंतर बेटा द्रवरूप इंधन म्हणजे काय? जे द्रव राहतात म्हणजे जे लिक्विडच्या फॉर्ममध्ये राहतात, जसं वनस्पती तेल, अल्कोहोल. मग हे कोणते झाले बेटा? द्रवरूप इंधन. यानंतरचा प्रश्न बेटा बघा काय म्हणे? पवन ऊर्जा निर्मिती मधील टप्पे दाखविणारी ओघ तक्ता पूर्ण करा. म्हणजे काय? पवन ऊर्जा निर्मिती आहे बेटा, त्याच्याने टप्पे दाखवणारे नाही का तुम्हाला एक तक्ता पूर्ण करायचा आहे. मग आता पहा हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कशा प्रकारे निर्मिती होते आपल्याला सांगायचं. बघा पहिल्या याच्यात पहा आन्सरमध्ये बघा काय लिहायचं आहे. जशाल तसा नाही का तुम्ही बॉक्स खाली काढायचा. पहा पहिल्या याच्यात काय? विशिष्ट वेगाने वाहणारा वारा. तुम्हाला माहिती आहे पवन ऊर्जा तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पवन ऊर्जा कोणापासून होतो? वाऱ्यापासून. म्हणून विशिष्ट वेगाने वाहणारा वारा पाहिजे. नंतर काय झालं पाहिजे बेटा? वाऱ्यामुळे काय झालं पाहिजे? हवेमध्ये फिरणारे असलेले टर्बाईन. मग हवेमध्ये फिरणारे टर्बाईन पाहिजे. टर्बाईनच नसेल तर ऊर्जा निर्मिती नाही होणार. त्यानंतर आहे बेटा जनित्र आणि शेवटी हे सगळं झाल्यामुळे कोणती तयार होते? यस, विद्युत ऊर्जा तयार होते. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहावे लागेल बेटा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आता बघा बेटा याच्यातला दुसरा तो 2 मार्कासाठी होता, हा 1 मार्कासाठी आहे. त्याच्यातला पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करताना येणाऱ्या मर्यादा सांगा. म्हणजे काय ते तुमची पवन ऊर्जा आहे त्याच्यापासून तर विद्युत निर्मिती होते ही आपल्या सगळ्यासाठी चांगलीच आहे, पण याच्यापासून काही मर्यादा आहे. त्यामुळे आपण सगळीकडे पवन ऊर्जा आपण यूज करू शकत नाही. मग काय कोणत्या मर्यादा आहेत? काय बघा, जर तुम्ही पवन चक्कीच्या सहाय्याने जर विद्युत निर्मिती करत आहात, पण प्रॉब्लेम काय? आपल्याला जरी आवश्यकता असलेली विशिष्ट वेगाने हवा, त्याला एक पर्टिक्युलर वेगाने हवा लागेल. तेवढ्या वेगानं जर हवाच नसेल तर आपण सर्वत्र उपलब्ध तशी हवा नसते. त्यामुळे आपण सर्वत्र एनी टाईम आपण नाही का विद्युत निर्मिती करू शकतो का? नाही, कारण एनी टाईम तेवढी हवा आपल्याशी उपलब्ध नसते. मग शेवटचा क्वेश्चन, हा क्वेश्चन येतो तुम्हाला 5 मार्क्ससाठी. काय म्हणते? खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. कोणता एक उपप्रश्न सोडवा. तर इथं तुम्हाला 2 प्रश्न देतील पेपरला बोर्डाच्या, त्या दोन्हीपैकी एक सोडवायचा. आता पहा पहिला पहा काय दिलं आहे? फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा. म्हणजे तुम्हाला फुलाच्या अंतरंगाची आकृती करायची आणि त्याच्यातले आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले आपल्याला नाही का लिहायचे. आता जवळपास नाही का मग ही आकृती तुम्हाला इथं ड्रॉ करायला लागेल. आकृती पेन्सिलच करायची बेटा. नाव वाटलंच तर पेनने दिले तरी चालतात. नाव जनरली पेन्सिलने द्यायचे म्हणजे खोडातोड होणार नाही. तर या प्रकारची तुम्हाला आकृती काढायला लागेल बेटा. या टाईपची कमीत कमी नाही का तुम्हाला नाही का याच्याने नाही का 4 ते 5 तर नाव लिहायला लागेल बेटा. त्यानंतर पहा नेक्स्ट पहा परागणाची व्याख्या लिहा. परागणाची व्याख्या काय हे लिहा म्हणते. पहा तुम्ही व्याख्या लिहू. परागकोशातील परागण हे स्त्री केशरांच्या कुक्षीवर स्थानावरील होतात, यालाच परागण असे म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे बेटा. त्यानंतर नेक्स्ट परगण करणाऱ्या 2 घटकांची उदाहरण लिहा. आता जे परगण करणारे कोणते 2 घटक लिहा, त्याचे उदाहरण लिहा बेटा. तर कोण कोण करते? एक करते बेटा वारा, नंतर कोण करते? पाणी. 2 लिहिले तरी सफिशियंट आहे. तिसरं आणखी मी लिहून दिलं आहे बेटा कीटक प्राणी हे परगण करतात. आता इथं झालं बेटा. आता नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन बेटा, तुम्ही काय कराल? आता पहा तुम्हाला इथं 5 सिच्युएशन दिले आहे बेटा, 5 कंडिशन दिले आहे. अशा 5 कंडिशनला तुम्ही काय कराल? तर आता आपण बघू कोणत्या कंडिशनला काय करायचं आहे बेटा. त्याचं मी आन्सर राईट केलं आहे बघा. आता पहिली कंडिशन दिली आहे, क्वेश्चन सेट आन्सर दिलं आहे. हां पहा 1 मिनिट. पहा तुम्ही काय करा. पहिली दिली आहे बेटा, तुमच्या बराच वेळ इंटरनेटसाठी खर्च होतो आहे. समजा तुमचा नाही का बराच वेळ तुम्ही नाही का मोबाईलवर इंटरनेटसाठी रील गील असं पाहण्यासाठी खर्च होत आहे, तर तुम्ही काय करा? लक्षात ठेवा 5 क्वेश्चन आता 5ला 5 मार्क. आणि लक्षात ठेवा याचे आन्सर तुम्ही नाही का तुमच्या मनाने पण राईट करू शकता. याचे तुम्हाला फुलपैकी फुल मार्क देतात. फक्त एक लक्षात ठेवा, जो आन्सर लिहितात तो पॉझिटिव्ह वेने लिहायचं, निगेटिव्ह वेने नाही लिहायचं. जसं पाहता पाहिजे याचे आन्सर मी लिहून दिले, अशाच वेने तुम्ही पॉझिटिव्ह वेने लिहू शकता. फुकटचे मार्क आहे तर 5पैकी 5 मार्क नाही का असा जर प्रश्न आला तुम्हाला मिळून जातील. पहा आता कसं लिहिलं पॉझिटिव्हसाठी. पहा काय म्हणते? तुमचा बराच वेळ इंटरनेटसाठी खर्च होतो आहे. मग तुम्ही काय करसाल जर तुमचा इंटरनेटसाठी खर्च होत आहे? तर आता आपण बघू.
पहा, एकदा वाया गेलेला वेळ परत कधी भरून येत नाही. आपला वेळ अभ्यास, व्यायाम अथवा मैदानी खेळ यासाठीच वापरणे योग्य आहे. फावल्या वेळात आईवडिलांना मदत करणे योग्य आहे, परंतु जर कामाशिवाय इंटरनेट वापरणे, अयोग्य व्हिडिओ पाहणे, संगणकावर किंवा मोबाईलवर गेम खेळत राहणे आणि फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्याचेच व्यसन होते. त्यामुळे आपली ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करू. आपला वेळ वाया चालला हे ध्यानात ठेवू. त्या वेळात काही सकारात्मक विधायक कामे करू. म्हणजे सोप्या भाषेत आणि सगळं पॉझिटिव्ह सांगितलं की मोबाईलचे आपल्यात काय दुरुपयोग होतात आणि ते आपण अवॉइड करायचे आणि नाही का चांगले नाही का काम करायचे. असं तुम्ही पॉझिटिव्हली जर लिहिलं तुम्हाला फुलपैकी फुल मार्क मिळतात. एका मार्काला आहे 5 क्वेश्चन 5 मार्क, एका मार्काला आहे तर तुम्ही नाही का 3 ते 4 ओळी लिहून टाकायच्या बेटा, पण पॉझिटिव्ह लिहायचा. नंतर पहा ह्याच्यातला दुसरा बघा, शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडतो. तुमच्या शेजारचा कोणी मुलगा आहे त्याला तंबाखू खायला आवडतो. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करसाल विचारलं. मग सोपं आहे, सर्वांना माहीत आहे तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारे चित्रे, फोटो उपलब्ध आहे. ती त्या मुलाला दाखवू. त्यांच्या पालकांना या सवयीविषयी सांगू. त्यांचे व्यसन दूर करण्यासाठी प्रयत्न करू. म्हणजे पहा पूर्ण पॉझिटिव्ह सांगितले बा, तंबाखू खाण्यामुळे कर्करोग होतो, त्याच्या काय काय दुष्परिणाम होतात, त्याच्या पालकाला सांगून त्याचं व्यसन दूर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे पॉझिटिव्हली सांगितलं. असं तुम्ही तुमच्या मनाने 3 ते 4 ओळी लिहिलं तरी तुमचं सफिशियंट आहे बेटा, तुम्हाला मार्क मिळून जातं. 1 मार्काचा क्वेश्चन. नंतर आहे, तुमची बहीण अबोल झाली आहे. आता तुमची बहीण समजा अबोल झाली आहे म्हणजे तिला बोलता येत नाही. मग अशा वेळेस काय होणार तर बघा काय करणार तुम्ही काय करा. पहा काय म्हणते, सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात. कधी अशी व्यक्ती निराशाने ग्रस्त असते. यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्याशी बोलत राहिले पाहिजे. तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावून त्यांच्याबरोबर तिला भेटायला पाहिजे होतं. उदयुक्त केले पाहिजे. तिला जे आवडते असे छंद जोपासायला मदत केली पाहिजे. समुपदेशकाची मदत देखील घेता येईल. म्हणजेच काय, तिच्यासोबत नेहमी बोललं पाहिजे, तिच्यासोबत चांगलं राहिलं पाहिजे, तिच्या मनात काय व्यथा आहे ते दूर केल्या पाहिजे. मित्रमैत्रिणीला भेटल्यामुळे ते कसं आहे ते पॉझिटिव्ह होईल. अशा तुमच्या वेळेनं पॉझिटिव्ह राईट करू शकता. तर बेटा त्याच्यानंतर ती थर्ड झाला. अशाला असत नाही पण या टाईपचं तुम्हाला नाही का राईट करायला लागेल बेटा, म्हणजे पॉझिटिव्ह वेनं राईट करायला लागेल. नंतर तुमच्या घराभोवतालच्या रिकाम्या जागेचा सदुपयोग करायचा आहे. आता हे आपल्या लेसनमध्येच आहे ते, तर कसा करायचा उपयोग. मग काय सांगणार आपण, घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल. त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येते. रोपांची नर्सरी सुरू करता येईल. तसेच छोटे मैदान बनवता येईल. बॅडमिंटन सारख्या खेळासाठी जाळी लावता येईल. या जागेचा स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तेथे कचरा फेकायला निर्बंध करता येईल. म्हणजे काय, जर तुमच्या घराच्या बाजूला जर असेल एखादी जागा तर त्याचा सदुपयोग म्हणजे काय, तुम्ही छोटीशी बाग बनवू शकता. तिथे खेळण्यासाठी बॅडमिंटन, क्रिकेट किंवा दुसऱ्या कोणत्या गेमसाठी तुम्ही नाही का जागा वापरू शकता. तिथं स्वच्छता राखू शकता. तिथं नर्सरी तयार करू शकता. ह्या टाईपचं तुम्ही पॉझिटिव्ह लिहायचं. लास्टला क्वेश्चन बेटा, 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे. आता 12वीतच नाही, 10वीच्या मुलांना तुम्हाला पण नाही का खूप ताण आहे अभ्यासाचा, हे मला माहीत आहे बेटा. मग असा ताण जर आला, हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्व आहे. जरी भावाचं नाव दिलं आहे पण तुमच्यासाठी महत्त्व आहे. तर काय करायचं आता बघा, इथं 12वीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविकच असते. यासाठी त्याने वेळेचे योग्य नियोजन करावे. एक एक विषयाचा एकाच वेळी विचार करावा. अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे. ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे. तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाही हे सत्य त्याला पटवून द्यावे. तर बघा बेटा, म्हणजे काय सांगितलं की बाबा जर त्याला खूप ताण येत असेल तर अशा टायमाला काय करायला लागेल बेटा, ताण येणं तर स्वाभाविक आहे. त्याची स्टडी नाही झाली असेल, स्टडी झाली तरी ताण येणार आहे. त्यासाठी त्याच्या वेळेचे एक तर नियोजन करावे. एका टायमाला एकाच विषयाचा अभ्यास करावा, सगळ्या विषयाचा करायचा नाही. अभ्यासामध्ये थोडं मधात विश्रांती घ्यायची, म्हणजे कसं ताण येणार नाही. त्यानंतर नाही का घराच्या लोकांशी आपल्याला जर बोर व्हायला काय वेळ तर घरच्या लोकांना थोडंसं मन मोकळे आणि बोलायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपला ताण कमी होतो. मित्रमैत्रिणीला बी थोडंसं बोललं तरी चालते. ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचं वातावरण ठेवायचं. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा बेटा,
तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाही. म्हणजेच मी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तुम्ही नाही. त्यांनी तुम्हाला जेवढा जमेल तेवढा अभ्यास करा, पण ताण घ्यायचा नाही. तर इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. आय होप तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल बेटा. जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या या चॅनलला तुम्ही लाईक करा बेटा, सबस्क्राईब करा आणि नाही का यावर कमेंट पण करा बेटा, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि काय डिफिकल्टी असेल, आणि आपल्या फ्रेंडला शेअर करा बेटा. तुम्हाला आपल्या सायन्स 2च्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. लक्षात ठेवा, ताण घ्यायचा नाही, कारण की कसं आहे तुमच्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तुम्ही नाही बेटा. सर्वांचे पेपर चांगलेच जाईल बेटा. आणि ओके बेटा, थँक्यू बेटा.